नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांचा युक्तिवाद ग्राह्य म्हणून संशयित आरोपी विश्वनाथ उर्फ एशाद देवेंद्र येटकी यास माननीय न्यायालयाने जामीन मंजूर केला. इचलकरंजी येथील दिनांक 24/2/2024 रोजी उसनवार रकमेच्या वादातून संजय पाटील राहणार जुनाचंद रोड यांच्या साथीदारांच्या मदतीने खून केल्याच्या आरोपातील संशयित विश्वनाथ उर्फ एशाद देवेंद्र येटकी यास इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. संशयितांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी युक्तिवाद केला. उसनवार रकमेच्या वादातून यंत्रमाग कारखानदार संजय बाबगोंडा पाटील यांच्या साथीदारांच्या मदतीने खून केला अशा आरोपातून मुख्य संशयित विश्वनाथ उर्फ एशाद देवेंद्र येटकी सह इतर 2 संशयित व विधिग्रस्त संघर्ष बालके यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात सन 2014 रोजी दोषारोपपत्र पाठवले होते. तेव्हापासून मुख्य संशयित विश्वनाथ हा कारागृहात होता. सदर खटल्याची सुनावणी इचलकरंजी येथील सत्र न्यायालयात सुरू झाली. सरकार पक्षातर्फे फिर्यादीसह 7 साक्षीदार तपासण्यात आले. तथापि खटल्याचे कामकाज संपण्यास उशीर लागणार आहे. संशयित हा अटकेपासून कारागृहात आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वी दीर्घकाळ कारागृहात असणाऱ्या आरोपींना जामीन दिले आहेत. त्यामुळे संशयित विश्वनाथ यालाही जामीन द्यावा असा युक्तिवाद संशयितांचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी न्यायालयासमोर मांडला. सदर युक्तिवाद ग्राह्य म्हणून रक्कम ₹50,000 चा जामीन न्यायालयाचे कार्यक्षेत्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय सोडू नये या अटीवर जिल्हा व सत्र न्यायालय यांनी सशर्त जामीन मंजूर केला.